फलंदाजी करणाऱ्या टीमने एक बॉल वापस करा. 2 बॉल घेऊन गेला तुम्ही. बॉल पाठवून दे एक. दुसरा दोन्ही ऑर्डर नव्हती अबू या चलता प्लेयर भी आ रहे हैं और भी आ रहा है जो आउट हो गया तसा एक बच्चे भेटला ना मला अगोदर याचे पण नाही ना ते याला गोडसे अंबोलानी हॅलो. तर 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सामन्याला सुरुवात होते. आपण पाहतोय अमोल विथ निखिल. तर फ्रंट लाईन गोलंदाज पाहायला मिळतोय शरद. याच पंचांच्या माध्यमातून अधिकृत इशारा सामन्याला सुरुवात होते. षटक क्रमांक 1 आणि पहिल्या षटकातील पहिला चेंडू घेऊन गोलंदाज बोलतोय. पहिल्या चेंडूवर प्रहार चाललाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी अप्रतिम झेल. पहिला गडी फेल. वर्षाचे धर वर्षाला मानाचा मान तुला देवाला
खांद्यावर पालखी घेऊनशी येता बाय तुझे भेटीला त्या गोवलनाचे रस्त्याला येऊ लोणावळे शहराला त्या गोवलनाचे रस्त्याला. या अप्रतिम झेल पहिल्या चेंडूवर आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू होता आणि पहिल्या चेंडूवर प्रहार करण्याचा प्रयत्न झाला होता. अमोल्याच्या बॅटमधून आपण पाहिला फटका फसला होता. डीपमध्ये चांगला झेल कन्वर्ट केला गेला आहे. तर पहिल्या चेंडूवर आपली क्षमता या ठिकाणी सिद्ध करतोय गोलंदाज शरद. पहिला ब्रेक थ्रू मिळून दिला आहे पहिल्या चेंडूवर. पुन्हा एकदा बोलतोय षटकातील पुढील चेंडू. या वेळेस इनफिल्डच्या वरून फटका खेळून काढलाय. सुरेख फटका. चेंडू निघून जाईल सीमारेषे बाहेर. हा चौकार. अप्रतिम फटका आपण पहिला पॉइंटच्या वरून हा फटका खेळून काढला होता. चेंडू डीप बॅकवर्ड पॉइंट सीमारेषे बाहेर झाला होता. चौकार आलाय. तर 4 निखिल या ठिकाणी स्वतःचा तसंच संघाचा अकाउंट ओपन करतोय. यावेळेस देखील त्या प्रकारचा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता. बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न झाला होता परंतु बॅट आणि बॉल मध्ये काही संपर्क झाला नाहीये. चेंडू निर्धाव निघून जातोय. तर कमबॅक पाहायला मिळतोय गोलंदाज शरदच्या माध्यमातून कारण मागच्या चेंडूवर चौकार आला आणि त्यानंतर त्वरितच निर्धाव चेंडू पाहायला मिळालाय. यावेळेस चेंडूला पुढे ठेवला होता. बॅट आणि बॉल मध्ये हवं तसं संपर्क नाहीये. मात्र या ठिकाणी चुकीची कॉलिंग. फलंदाजाला मैदान सोडावं लागेल. धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद. गोलंदाज पुन्हा एकदा बोलतोय. यावेळेस देखील जोरदार अपील. यस आपण समज आहेत. पायचीच्या स्वरूपात फलंदाज बाद. आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगानं सजवला. आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगानं सजवला. या सौमित्र पंचाची प्रशंसा करेन कारण बरोबर मधल्या एसटीवर सापडला होता फलंदाज आणि ज्यावेळेस पायचीची अपील होते त्यावेळेस मात्र पंचांच्या दृष्टिकोनातून पाहिलं जात आहे. चेंडू कुठे पडलाय, चेंडू मिडल स्टिकला आहे का, चेंडूची हाईट किती आहे, या सर्व गोष्टी लक्षात घेतल्या जातात आणि त्यानंतर मात्र पंच सहमती दाखवतात. यावेळेस आमचे पंच सहमत होते. फलंदाजाला मैदान सोडावं लागला. षटकातील पुढील चेंडू. यावेळेस चेंडूला दिशा दिली आहे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण. दोन्ही गाड्या एकाच रुलावर. परिणाम स्वरूप अपघात. धावचीच्या स्वरूपात अजून एक गडी बाद.
यस पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय या तू चल मीही आलोच अशी परिस्थिती पाहायला मिळते, कारण पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत 4 गडी बाद झाल्यात. अतिशय दमदार षटक पाहायला मिळाला. गोलंदाज शरोदेच्या माध्यमातून ज्या प्रकारे षटक फेकलं गेलंय, अचूक डप्पा अचूक लाईन लेंथ मेंटेन केली गेली आहे. तर पॉवर प्लेचं षटक कशा प्रकारे हाताळावं याचं एक उत्तम उदाहरण या ठिकाणी पेश केलं गोलंदाज शरद या गोलंदाजाने. तर संघाच्या संघनायकाने पहिले षटक फेकण्यासाठी गोलंदाज शरद याच्यावर जो विश्वास दाखवला होता त्या विश्वासाने मात्र या ठिकाणी गोलंदाजी झाली. तर पहिलं षटक कंप्लीट झालं. 4 गडी बाद, धावा धावफलकर आहेत फक्त आणि फक्त 4 धावा. अप्रतिम स्टार्ट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली सुरुवात शरद या गोलंदाजाने करून दिली आणि तसंही तुमची फलंदाजी असो किंवा तुमची गोलंदाजी संघाला अपेक्षित असते एक चांगली सुरुवात, आणि ती चांगली सुरुवात मात्र जयमान काल्हेर संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. कारण असं म्हटलं जात आहे की सुरुवात चांगली तर शेवट चांगला. मात्र मित्र क्रिकेट आहे, पूर्णपणे अनिश्चिततेचा खेळ आहे. तर वार जरूर झालाय काल्हेर संघाच्या माध्यमातून. तर पाहूया कशेली संघ पलटवार करेल का. षटक क्रमांक 2 गोलंदाज सुनील आलाय. षटकातील पहिला चेंडू यावेळेस सरळ बॅटने फटका खेळून काढलाय. या गोलंदाजाच्या माध्यमातून चांगले प्रयत्न पाहायला मिळाले, मात्र एक धाव रोखू शकत नाहीये. एक धाव धावफलकावर प्लस केली जाईल. धावफलकर आपण पाहतोय 5 धावा झाल्यात. आज मात्र आपण सुभाष धुमाल सरांना देखील या ठिकाणी ऐकणार आहोत. पहिल्या दिवसामध्ये त्यांच्या माध्यमातून धमाल पाहायला मिळाली. आज मात्र पुन्हा एकदा आपण त्यांना या ठिकाणी ऐकणार आहोत. यावेळेस फटका चांगला आहे. पॉइंट मधून चेंडू डीपला जातोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करून फेकी झाली. त्या दरम्यान एकदा कंप्लीट होतोय. तर आता मात्र संघाला आवरावं लागेल, संघाला सावरावं लागेल. दिनेश विथ संदेश ही जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 4 गडी बाद झाल्यात. नाजूक स्थिती पाहायला मिळते. यावेळेस बॅटची कडा, चेंडू जोपर्यंत फील्ड केला जातोय त्या दरम्यान एक धाव कंप्लीट झाली. एकापेक्षा आधी एक, काही एक नाही. अतिशय सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन आपण पाहतोय. संघाच्या संघनायकाने नाणेफेकी जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण काय स्वीकारलं होतं हे या ठिकाणी दाखवून दिलंय गोलंदाज शरद आणि त्यानंतर सुनील. यावेळेस प्रहार झालाय. चेंडू हवेत आहे आणि निघून जाईल. पहिल्या टप्प्यावर सीमारेषा पार. गुड शॉट, चौकार. मास्टर अतिशय सुरेख फटका मैदानाच्या आतमधून आपण पाहिला. खास करून गॅप शोधण्यामागे यशस्वी झाला होता फलंदाज. 1 बाउन्स ओव्हर द लाईन फटका आपल्याला पाहायला मिळाला. टेलिव्हिजन स्क्रीनवर आपण पुन्हा एकदा पाहू शकता. फुल केला होता, पॉवरफुल फटका आपण पाहिला. यावेळेस फुल टॉस बॉल ऑफ साइडला क्षेत्ररक्षक आहेत. लॉंग ऑफ सीमारेषेलगत चेंडू उचलला गेलाय. ऑफ ड्राईव्ह केलं होतं फलंदाजाने, मात्र एकच धाव मिळेल. एकापेक्षा आधी एक, काही एक नाही. प्रिन्स मूवीच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. यावेळेस देखील फुल टॉस बॉल आहे. कव्हर ड्राईव्ह आपण पाहतोय. क्षेत्ररक्षण चुकीचं झालंय. एक धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव प्रयत्न रॉंग अँड थ्रो. 2 धावा कंप्लीट झाल्या. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. धावफलकर आपण पाहतोय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 4 गडी बाद 14 धावा धावफलकावर आहेत. अप्रतिम गोलंदाजीचं प्रदर्शन आपण पाहतोय. पहिलं षटक ज्या ठिकाणी फक्त आणि फक्त 4 धावा खर्च झाल्या होत्या, त्यानंतर दुसरा षटक ज्या षटकाच्या माध्यमातून 10 धावा खर्च झाल्यात. तर आता मात्र अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. पाहूया कुठपर्यंत मजल मारेल कशेली संघ, कारण आपल्या होम ग्राउंडवर खेळत असताना मात्र काल्हेर संघाच्या माध्यमातून चांगली कामगिरी आतापर्यंत आपण पाहतोय. 2 षटकाचा खेळ कंप्लीट झालाय. राजन पाटील माझ्या समवेत आहेत. आज मात्र गुणलेखकाच्या भूमिकेत आपण त्यांना पाहतोय. 40+ क्रिकेट म्हटलं की मंद्रा मारुती काल्हेर संघाच्या माध्यमातून त्यांना भरपूर वेळा आपण ऍक्शन मध्ये पाहिलंय. चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून पाहिली आहे. मात्र आज गुणलेखकाची कामगिरी बजावत आहेत. 2 षटकाचा खेळ कंप्लीट झालाय.
14 धावा धावफलकावर 4 गडी बाद. मात्र अजून 2 षटकामध्ये चांगल्या धावा येणं फार आवश्यक असेल कशेली संघाच्या दृष्टिकोनातून. तर त्या उलट हेच सातत्य जर कायम राहिलं तर आपण काल्हेर संघाच्या माध्यमातून नक्कीच कमीत कमी धावांवर रोखलं जाईल कशेली संघाला, यात मात्र काही शंका नाहीये. तर आता मात्र षटक क्रमांक 3 तिसरं षटक फेकण्यासाठी रोशन गोलंदाज आलाय. पाहूया कशा प्रकारे हे षटक फेकेल. दिनेश विथ संदेश ही जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. षटकातील पहिला चेंडू कट करण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि बॉल मध्ये काही संपर्क होत नाहीये. एक वेगवान चेंडू आपण पाहिलाय, वेगाने बीट केलं होतं फलंदाजाला आणि चेंडू मात्र सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये स्थिरावला होता. कोणत्या प्रकारची धाव नाहीये. दिनेश याला आपण पाहतोय स्ट्राईक एंडला आहे. पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करेल. मात्र या षटकाची सुरुवात देखील अप्रतिम झाली आहे. निर्धाव बॉल पाहायला मिळाला. षटकातील पुढील चेंडू, यावेळेस चेंडूला पुढे ठेवलं होतं. सुरेख फटका ड्राईव्ह केला. डी पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट झाली. एकापेक्षा आधी एक नाही, एकने धावसंख्या पुढे सरकेल. 15 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. अतिशय सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन आज मात्र आपण पाहतोय. षटकातील पुढील चेंडू, यावेळेस विकेटसाठी प्रयत्न जरूर झाले, मात्र बॅट आणि बॉल मध्ये काही संपर्क झाला नाहीये. चेंडू निर्धाव निघून जातोय. यानंतर जय बजरंग भरोडी विपक्ष आडी ओवळी या दोन संघादरम्यान पुढील लढत आपल्याला पाहायला मिळेल. तर चला दोन्ही संघाच्या संघाने आपण टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हायचं आहे. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर टॉस उडवला जाईल. तर विनंती असेल दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हा. षटकातील पुढील चेंडू, यावेळेस टॅप केलाय चेंडूला. पॉइंट मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. एक धाव कंप्लीट झाली. एकापेक्षा आधी एक नाही, एकेरी दुहेरी धावांचा खेळ मैदानाच्या आतमधून आपण पाहतोय. मात्र एक चांगली धावसंख्या उभारण्यासाठी तुमच्याकडे बिग हिट असणं फार आवश्यक असेल आणि या ठिकाणावर कशेली संघाला एक चांगली धावसंख्या उभारण्यासाठी वारंवार बिग हिट दाखवावे लागतील. कारण आता मात्र फक्त 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे. यावेळेस प्रयत्न जरूर झाले होते, मात्र चेंडू शरीराचा वेध घेणारा आपण पाहतोय. लेग बायच्या स्वरूपात ही धाव आली. धावसंख्या अवांतराने पुढे सरकेल. 17 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 3 चालू आहे, जे षटक रोशन या गोलंदाजाच्या माध्यमातून फेकलं जात आहे. मात्र यानंतर अजून एक षटकाचा खेळ बाकी आहे, मात्र अजूनही पलटवार दिसून आला नाहीये कशेली संघाच्या माध्यमातून. रोशन गोलंदाज पुन्हा एकदा बोलतोय. यावेळेस फुल टॉस चेंडू होता. एक धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. यस, इट इज 2 रन्स. 2 धावा कंप्लीट झाल्या आणि अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 4 गडी बाद 19 धावा धावफलकावर आहेत. तर यानंतर अजून एक षटक बाकी आहे, मात्र कुठेतरी फायदा होतोय आपल्या होम ग्राउंडचा काल्हेर संघाला. तर 19 धावा धावफलकावर आहेत, मात्र त्या मोबदल्यात 4 गडी बाद आपण पाहतोय कशेली संघाला. तर शेवटचं षटक आहे. शेवटच्या षटकामध्ये नक्कीच चांगले फटके जर आले तर एक सन्मानजनक टोटल पाहायला मिळेल. 19 धावा धावफलकावर आहेत. या षटकामध्ये 15 ते 20 धावा खेचून काढाव्या लागतील आणि त्यानंतर जाऊन मात्र एक सन्मानजनक टोटल धावफलकावर पाहायला मिळेल. मात्र त्या उलट काल्हेर संघाचा विचार केला तर अप्रतिम गोलंदाजीचं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळालं आहे. तिन्ही गोलंदाजांची प्रशंसा करावी लागेल, ज्या प्रकारे पहिल्या 3 षटकांचा खेळ या ठिकाणी दाखवला गेलाय. तर आता मात्र शेवटचं षटक आहे. गोलंदाज अमर आलाय. संघाचा संघनायक शेवटचं षटक फेकण्यासाठी. षटकातील पहिला चेंडू अप्रतिम पाहतोय आपण. एक वेगवान चेंडू पाहायला मिळालाय. वेगाने बीट केलं होतं त्या ठिकाणी फलंदाजाला. चेंडू मात्र निर्धाव निघून गेलाय. अतिशय दमदार चेंडू पाहायला मिळतोय. षटकाची सुरुवात तर सुरेख झाली आहे. निर्धाव चेंडू पाहायला मिळालाय. षटकातील पुढील चेंडू,
यावेळेस प्रहार झालाय, ताकदीचा पुरेपूर वापर, चेंडू निघून गेलाय सीमारेषे बाहेर. हा षटकार. येस, आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर पुन्हा एकदा पाहू शकता कशा प्रकारे हा फटका खेळून काढला होता. भरपूर आधी चेंडूची लाईन रीड केली होती आणि त्यानंतर मात्र जोरदार प्रहार झाला होता. लॉंग ऑन सीमारेषे लगत क्षेत्ररक्षक बनले होते प्रेक्षक. चेंडू सीमारेषे बाहेर पडला होता. 6 धावांसाठी षटकार आलाय. तर याच फटक्यांची अपेक्षा होती कशेली संघाच्या दृष्टिकोनातून आणि तो फटका मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलाय. 6 धावसंख्या पुढे सरकली. 10वा धावफलकावर आपण पाहतोय. 25 धावा झाल्यात. जय बजरंग भरवडी, RD ओवली. चला दोन्ही संघाच्या संघाने आपण टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हा. पुढील सामना जो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल, जय बजरंग भरवडी विपक्ष RD ओवली. 25 धावा धावफलकावर आहेत. त्या दरम्यान गोलंदाज पुन्हा एकदा बोलतोय. यावेळेस देखील बिगिटसाठी प्रयत्न झाले, मात्र बॅट आणि बॉल मध्ये काही संपर्क होत नाहीये. चेंडू निघून गेलाय. स्लोवरचा वापर आपण पाहतोय, कारण मागचा चेंडू जर आपण पाहिला तर ज्या वेगाने टाकला होता त्याहून अधिक वेगाने बाहेर फेकून दिला होता. तर यावेळेस मात्र स्लोवरचा वापर आपण पाहिलाय गोलंदाज अमर याच्या माध्यमातून. यावेळेस चेंडूला पुढे ठेवला होता. स्क्वेअर लेग मधून चेंडू डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग ला जातोय. क्षेत्ररक्षण झाला, मात्र धावचीची संधी. यस इज गॉन. फलंदाज बाद. चुकीची कॉलिंग झाली होती. तालमेल चुकीचं पाहायला मिळालं. परिणाम स्वरूप दिनेशला मैदान सोडावं लागतंय. धावचीच्या स्वरूपात बाद झालाय. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. निलेश. अमर गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. षटकातील पुढील चेंडू टाकण्यासाठी मात्र समोर आपण पाहतोय नवीन फलंदाज निलेश आलाय. उर्वरित काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. पाहूया कशा प्रकारे फलंदाजी पाहायला मिळेल. चेंडूला पुढे ठेवलं होतं. ड्राईव्ह केले चेंडूला. कार्पेटच्या साने चेंडू गेला होता. 1 धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. यस, इट इज 2 रन्स. 2 धावा कंप्लीट झाल्या. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. 28 धावा धावफलकावर झाल्यात. अमर पुन्हा एकदा बोलतोय. यावेळेस देखील चेंडूला पुढे ठेवला होता. सरळ बॅटने हा फटका खेळून काढलाय. चेंडू लॉंग ऑफ लॉंग ऑनच्या मध्ये चुकीचं क्षेत्ररक्षण, चांगलं बॅकअप. त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट झाल्या. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न, मात्र धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद. निश्चितच शेवटचा चेंडू होता आणि त्यासाठी हा धोका पत्करला होता. मात्र 2 धावा कंप्लीट झाल्यात त्या ठिकाणी. तर 4 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर झाल्या 31 धावांचं लक्ष आहे. मात्र त्या दरम्यान आपण टॉस कडे वळणार आहोत. तर चला भरोडी संघाचा संघनायक त्याचबरोबर ओवली संघाचा संघनायक आपण टॉस साठी यायचं आहे. जय बजरंग भरोडी संघाचा संघनायक त्याचबरोबर RD ओवली संघाचा संघनायक आपण टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हा. पुढील सामना या दोन संघादरम्यान पाहायला मिळेल. भरोडी विपक्ष ओवली.
ठेव कला अरे कला उचल ना हॅलो बंद्राव हो सर नाश्ता करून घ्या नाश्ता हॅलो चला टॉस साठी या बरोडी संघाचा संघनायक त्याचबरोबर ओवली संघाचा संघनायक या आयोजकांच्या माध्यमातून सूचित केलं जात आहे की आपण जर उशीर कराल तर पॅनल्टीचा सामना करावा लागेल याची नोंद घ्या. नवीन बॉल दिला काय अरे हे टॉस करायचं लवकर एक इनिंग भुली नाही यार तुम्ही आमच्या जवळ येऊ शकत नाही दोन्ही येतात मनोज भेरे भवर मात्र भेरे भैरे नाही रे भेरे भेरे बेरे ना भेरे भवर मात्र जयंत पाटील राज्यमंत्री तर सकाळच्या सत्रात उपस्थित सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवर सर्वांचे या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत आहे. आपण पाहतोय स्वर्गीय मितेश मैत्री चषक 2021 या स्पर्धेतील आज दुसरा दिवस आपण या ठिकाणी अनुभवतोय आणि दुसऱ्या दिवसातील पहिली लढत मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. कल्लर विपक्ष कशेली. चला बरोडी संघाचा संघनायक त्याचबरोबर ओवली संघाचा संघनायक आपण टॉस साठी या. बरोडी संघाचा संघनायक त्याचबरोबर ओवली संघाचा संघनायक आपण टॉस साठी या. तर व्यासपीठावर उपस्थित सचिनजी पाटील आपणास देखील विनंती आहे की आपण देखील टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हा. आपल्या शुभ हस्ते टॉस उडवला जाईल. माजी सरपंच आहेत सचिनजी पाटील, त्यांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस करणार आहोत.
ओवली संघाचा संघ ना एक त्वरा करा. यस तर माझी उपसरपंच या ठिकाणी सचिन पाटील माझ्या समवेत आहे. त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस उडवतोय. तर टॉस उडवला जातो या ठिकाणी. टॉस जिंकलाय ओवली संघाने. यस सचिनजी पाटील आपणास विनंती आहे की आपण मान्यवर कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. यस मैदानाच्या आतमध्ये सामना सुरू आहे. सो आपल्याकडे वेळ कमी आहे. फक्त आपण डिसिजन विचारतोय. धन्यवाद. तुला सामन्यासाठी शुभेच्छा असतील तर टॉस बॉक्स मधून मी तुम्हाला घेऊन चालतोय कॉमेंट्री बॉक्स मध्ये, ज्या ठिकाणी सुभाष धुमाल सर सज्ज आहेत. येस ओव्हर टू द कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद संदेश वखारे. तर सर्वांचं सकाळी सत्रामध्ये हार्दिक स्वागत आहे. आजच्या दिवसामधला पहिला सामना आपण पाहतोय. यावेळी चेंडू हवेमध्ये आणि फलंदाजाला जावे लागला तुमच्या आसऱ्याला पहिल्या विकेटचं पतन. सोपा झेल आणि पहिला फलंदाज फेल होतोय प्रिन्स इंटरप्राइजेस कालेर या संघाचा. यस सुभाष धुमाल सर टेट फॉर टॅट जसाच तसं प्रत्युत्तर म्हणावं लागेल. कारण ज्या वेळेस कैशेली संघ फलंदाजी करत होता त्यावेळेस देखील आपण पहिल्या चेंडूवर पहिला गडी बाद होताना पाहिलं होतं. मात्र यावेळी आपण पाहतो तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवर दोन फलंदाज बाद झालेले आहेत आणि गोलंदाज विकेट हॅट्रिक आहे. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत दोन गोलंदाजांनी विकेट हॅट्रिकचा कारनामा केलेला आहे. कालच्या दिवशी तिसरा गोलंदाज बनतोय का विकेट हॅट्रिक घेणार या स्पर्धेमधील. नक्कीच लो स्कोरिंग सामना आहे. या प्रकारची गोलंदाजी अपेक्षित असेल संघाच्या संघनायकाला, यात मात्र काही शंका नाहीये. या प्रकारे गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये आपण पाहिली होती. काल्हेर संघाच्या माध्यमातून शरद या गोलंदाजाने ज्या प्रकारे पहिलं षटक फेकलं होतं त्यानुसार या ठिकाणी गोलंदाजी होते. आव्हान एक माफक आहे, मात्र माफक आव्हानाचं संरक्षक करण्याच्या तयारीत आपण पाहतोय तो गोलंदाजी करणारा संघ कोलियन कशिलिया संघ. कारण 31चं आव्हान आहे आणि 31 लक्षाचा पाठला का प्रिन्स एंटरप्राइजेस कालेर संघ आपल्या होम ग्राउंडवर करतोय. पहिले षटक मार्गस्थ आहे सूर्या पहिलं षटक घालतोय. सूर्या बॉलिंग मार्कवर. यावेळी मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू, अतिशय उत्कृष्ट चेंडू आणि पूर्णपणे खोलून ठेवला होता फलंदाजाला. यस वेग आणि वेग पाहतोय आपण या गोलंदाजाच्या माध्यमातून. सोराईक गोलंदाजी, नक्कीच अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी. षटकारानंतर पूर्णपणे वापसी या गोलंदाजाने केलेली आहे आणि त्यानंतरचे जर 4 चेंडू आपण बघितले तर 4 चेंडूमध्ये 2 विकेट आणि एकही धाव खर्च केलेली नाही. धावसंख्या अजूनही स्थिर आहे 6 धावा. पहिल्या चेंडूवर ऑफ पहिला षटकार आपल्याला पाहायला मिळाला होता कुणाल्याच्या बॅट मधून. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जोरदार हा फेल, मात्र पंच संमत नाहीत. जोपर्यंत चेंडू फील केला जातो तोपर्यंत 1/4 रूपाने आव्हानच्या रूपाने एक धाव पूर्ण करतात फलंदाज. धावसंख्या सिंगल वाढून झाली ती 7 धावा. तर पहिल्या षटकाची समाप्ती इथे झालेली आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 31 लक्षाचा पाठला करताना प्रिन्स एंटरप्राइजेस कालेर संघाने आपल्या 2 गाड्यांच्या मोबदल्यात धावपल करत धावा जोडलेल्या त्या 7 धावा.
अतिशय सुरेख षटक फेकलं गेलं. गोलंदाज सूर्या याच्या माध्यमातून फक्त आणि फक्त 7 धावा खर्च झाल्या, 2 गडी बाद. या सेकंदरी सुभाष धुमाल सर पहिल्या षटकाच्या माध्यमातून सूर्या या गोलंदाजाने संकेत दिल्यात की जे काही लक्ष आम्ही उभं केलंय त्यावर आम्ही फाईट करू शकतो. नक्कीच आणि ते त्यांनी दाखवून दिलेलं, कारण पहिला षटकार त्याच्या चेंडूवर खेचला होता कुणाल याने. मात्र कुणाल बाद झाल्यानंतर बेमिसाल गोलंदाजी करताना आपण पाहतोय सूर्या गोलंदाज एक सूर्य आकाशामध्ये तलपताना, आणि आपण पाहतोय सध्या कोहली कशिली सांगता सूर्या गोलंदाजीच्या माध्यमातून पहिल्या षटकामध्ये मैदानामध्ये चमकलेला आहे. तर पहिल्या षटकामध्ये जी आवश्यक धावगती होती ती या ठिकाणी प्राप्त झाली नाहीये. तर मित्रांनो चांगली सुरुवात, चांगली गोलंदाजी. 2 फलंदाज बाद झालेले आहेत. कुणाल 6 धावांचं योगदान दिलं होतं. संदीप याला खातं उघडण्याची संधी मिळाली नाही. अजूनही रोशन मात्रे जो डावखुरी शैलीचा शिलेदार फलंदाज आहे तो खेळपट्टीवर आहे आणि त्याला साथ देण्यासाठी नवीन फलंदाज चौथ्या क्रमांकावर आपण पाहतो भाविक. पहिल्या षटकामध्ये अप्रतिम सुरुवात जरूर झाली आहे, मात्र येणाऱ्या 3 गोलंदाजांना हे सातत्य कायम राखावं लागेल विजयासाठी. नक्कीच संदेश पूर्णपणे आपल्या मताशी सहमत आहे. ज्याप्रमाणे पहिलं षटकातलं सूर्य आहे आणि ते मेंढरी पावलेचं तशाच प्रकारची गोलंदाजी इतर 3 गोलंदाजांना हातावी लागेल, कारण कधी कधी लॉयस स्कोरचे सामने रंगतदार स्थितीमध्ये आपण पाहिलेले आहेत. शैलेश दुसऱ्या षटकासाठी आलेला आहे मुंडेरे एंडकडून. सामनावीर फलंदाज भाविक याने समोर केलेला आहे. चेंडू हवेमध्ये मात्र क्षेत्ररक्षक बनतो प्रेषक आणि चेंडू जोडे सीमा पार चौकार. अप्रतिम फटका आपण पाहतोय. ज्यावेळेस मिडल ऑफ द बॅट झालं, मोहर उमटली होती 4 धावांची, 1 बाउन्स ओव्हर द लाईन. हा फटका आपण पाहिलाय, मात्र क्षेत्ररक्षक द्विधा मनस्थितीत सापडला होता, अंदाज चुकीचा होता. धावसंख्या दुहेरी अंकावर प्रवेश केला. यावेळी मात्र जोरदार हा फेल. पंच सहमत नाहीत, कारण जो इम्पॅक्ट होता कुठेतरी स्टँडच्या बाहेर होता आणि पंचांनी अपील फेटाळून लावलेलं आहे. दरम्यान 1 धाव लेगबाजी रूपाने पूर्ण करतात फलंदाज. धावसंख्या सिंगलने हळूच पुरू शकते. धावसंख्या 1 ने वळून झाली ते 12 धावा. धुमाल सर, मी आधी उल्लेख केला होता की ज्यावेळेस पायचीची अपील होते त्यावेळेस मात्र पंचांच्या दृष्टिकोनातून पाहिलं जात आहे चेंडू कुठे पडलाय, चेंडू मिडाल आहे का, चेंडूची हाईट किती आहे, या सर्व गोष्टी लक्षात घेतल्या जातात आणि त्यानंतर मात्र पंचांच्या माध्यमातून सहमती दाखवली जाते. मात्र यावेळेस आपण पाहतोय की आमचे पंच सहमत नाहीयेत. नक्कीच चांगली पंचगिरी आपण पाहतोय. पंचांकडून चांगला निर्णय आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या आपण पाहतोय धावपलकर 12 धावा. दुसरं षटक मार्गस्थ आहे. 31चं लक्ष आहे प्रिन्स एंटरप्राइजेस कालेरे या संघासमोर. या अप्रतिम फटका आपल्याला पाहायला मिळतोय कव्हरिजन कडे. तेवढं चांगली क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. नक्कीच आपल्या संघासाठी 2 धावा वाचवलेल्या आहेत, मात्र 2 धाव पूर्ण करतो फलंदाज रोशन 2 धावेने आपलं खातं उघडतोय आणि प्रिन्स एंटरप्राइजेस कालेर संघाची धावसंख्या 2 वाढून झालेली ती धावपलकडे 14 धावा. यस, अप्रतिम फटका मैदानाच्या आतमधून आपण पाहिला. सुरेख टायमिंग झालं होतं. क्रिकेटचं सौंदर्य पाहायला मिळालं या फटक्याच्या माध्यमातून. स्टाईल ऑफ सुरेश रैना फटका आपण पाहिलाय. नक्कीच आणि तसं आहे रोशन डावखोर शैलीदार फलंदाज आहे. स्विचेट खेळण्याचा प्रयत्न आणि स्वतःला क्लीन बॉल करून घेतलेला आहे. रोशन मात्र याची गेली संपुष्टात. माचवा झुलताय गो, माचवा झुलताय गो, झुलताय गो, झुलताय गो दर्यावरी. माचवा झुलताय गो, झुलताय गो. सुभाष धुमाल सर, चुकीचा फटका आणि चुकीला माफी नाहीये. सरळ बॅटने चांगल्या धावा येत होत्या, त्यानंतर मात्र या प्रकारचा फटका खेळण्याची आवश्यकता होती का असा प्रश्नचिन्ह मात्र खेळाडू कक्षामध्ये उभारायला असेल, यात मात्र काही शंका नाहीये. नक्कीच विनाशकाली विपरीत बुद्धी असं म्हटलं जाते आणि चेंडू इष्टांवर ओढून घेतला होता. हा फटका खेळण्याची आवश्यकता नव्हती रोशन मात्र याला. आणि डावखुरी शैलीचा फलंदाज रोशन मात्र बाद झाल्यानंतर डावखुरी शैलीचा फलंदाज जो डेव्हिड वॉर्नरच्या नावाने भिवंडी तालुका क्रिकेटमध्ये प्रसिद्ध आहे सुनील पाटील येतोय. नक्कीच नो डाऊट डेव्हिड वॉर्नर ऑफ भिवंडी
असं का म्हटलं जात ते या सामन्यामध्ये देखील सिद्ध करावं लागेल, कारण या ठिकाणावरनं चांगल्या फलंदाजीची अपेक्षा असेल काल्हेर संघाला, कारण ज्या प्रकारचं लक्ष उभं केलं आणि त्या लक्षात घेऊन लक्षपूर्वक गोलंदाजी आपण पाहतोय. यावेळी अतिशय वेगवान चेंडू आउटसाइड ऑफ स्टंपमा सर्व चेंडू निघून जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. कव्हरिजनकडे टोलवण्याचा प्रयत्न नक्कीच केला होता फलंदाजाने, मात्र चेंडूने बॅट मध्ये संपर्क होऊ शकला नाही. यस, गोलंदाजी करत असताना असं वाटलं होतं की कुठेतरी होम ग्राउंडचा फायदा होतोय काल्हेर संघाला, मात्र फलंदाजी करत असताना त्या विरुद्ध परिस्थिती या ठिकाणी पाहायला मिळते. दुसरं षटक मार्गाचं शैलेश दुसरं षटक आलोय. यावेळी पुन्हा एकदा चांगल्या चेंडूच्या हाताळणे अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी आपण बघतोय गोलंदाज शैलेश याच्या माध्यमातून. 2 षटकाची समाप्तीने 2 षटकांची समाप्तीने जर धावसंख्या झालेली आहे ती धावफलक 3 बाद 14 धावा. यस, पहिल्या षटकाची समाप्ती झाली त्यावेळेस 7 धावा धावफलकावर होत्या, 2 गडी बाद झाले होते आणि त्यावेळेस सुभाष धुमाल सर मी आवर्जून उल्लेख केला होता की हे सातत्य तुम्हाला पुढे देखील दाखवावं लागेल आणि शैलेशने ते करून दाखवलंय. यस, त्याने देखील 7 धावा खर्च केल्यात. तर 2 षटकाच्या समाप्तीनंतर कैशेली संघ देखील या ठिकाणी दाखवून देतोय हम भी किसी से कम नाही. नक्कीच आपण पाहतोय आणि त्यांनी 2 षटकामध्ये दाखवून दिलं, कारण 12 चेंडूमध्ये धावसंख्या 14 आणि येणाऱ्या 12 चेंडूमध्ये अजूनही 17 धावांची आवश्यकता आहे. आता पूर्णपणे खतरा सध्या तरी आपण पाहतो प्रिन्स एंटरप्राइजेस काल्हेर संघावर, कारण 3 फलंदाज बाद झालेले आहेत. इथून मात्र चांगल्या भागीदारीची आवश्यकता आहे. सुनील पाटील याला नक्कीच एक चांगली इनिंग खेळावी लागेल. नक्कीच, आणि सुनील पाटील जोपर्यंत खेळपट्टीवर असेल तोपर्यंत मात्र आशा पल्लवित असणार आहेत काल्हेर संघाच्या, यात मात्र काही शंका नाहीये. क्षमता आहे, क्षमतेवर कोणत्या प्रकारचा प्रश्नचिन्ह नाहीये, मात्र ती या ठिकाणी सिद्ध करावी लागेल. आणि जर क्षमता सिद्ध केली तर आपोआपचा प्रसिद्धी आपल्याला पाहायला मिळेल. आणि तसंही सुनील पाटील प्रसिद्ध खेळाडू आहे, मात्र तिची क्षमता आहे ती क्षमता इथे सिद्ध करावी लागेल, कारण थोडंसं काल्हेर संघ अडचणीत सापडलेला आहे आणि या स्थितीमधून काल्हेर संघाला सावरावे लागेल. 12 चेंडूंनी 17 धावांची आवश्यकता आहे, हे समीकरण धावफलकावर पाहायला मिळते. यस, क्षमता आहे, एक प्रसिद्ध खेळाडू आहे, पूर्णपणे तुमच्याशी मी सहमत आहे. मात्र या सामन्याच्या माध्यमातून या ठिकाणी पुन्हा एकदा आपला स्वतःची फलंदाजी या ठिकाणी सिद्ध करावी लागेल, कारण आपल्या संघाला आवरण्यासाठी, आपल्या संघाला सावरण्यासाठी 12 चेंडूमध्ये विजयासाठी आवश्यकता आहे 17 धावांची. गोलंदाजीच्या मार्गावर गोलंदाज निलेश येतोय, सामना करेल फलंदाज भाविक. यावेळी जोरदार फेल, एका चोटी धाव पूर्ण करतात फलंदाज. लेग बायचा इशारा येतो पंचांकडनं, धावसंख्या सिंगलने वाढते. चांगली गोलंदाजी आपण बघतोय, विकेट टू विकेट गोलंदाजी जास्त करून गोलंदाजाने हाताळलेली आहे. कुठलाही प्रयोग करण्याचा इथे प्रयत्न केलेला नाही आणि त्याचं कारण की आपण पाहतोय काल्हेर संघाला पूर्णपणे बांधून ठेवलेलं आहे. यस, अतिशय सुरेख दृश्य आपण पाहतोय प्रिन्स मूवीच्या माध्यमातून. या चेंडूवर अपील जरूर झाली होती, मात्र उजवी स्टिक सोडून बाहेर टाकला होता चेंडू. पुन्हा एकदा आपण टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहू शकता आणि त्या कारणास्तव पंच मात्र सहमत नव्हते. चांगला निर्णय मैदानाच्या आतमधून आपण पाहतोय. मनोज बेरे सर, जयंत पाटील सर, चांगली भूमिका या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यानंतर तानाजी पाटील असतील, चांगली पंचगिरी आपण पाहतोय. नक्कीच तिन्ही पंचाने या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी. कालच्या दिवशी संजय सावंत, लोगो सरांने आपण पाहिलं होतं, आज मात्र लोगो सर नाहीत, मात्र हे 3 पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यामध्ये तानाजी पाटील, जयंत पाटील आणि मनोज फैरे. धावसंख्या धावफलकामध्ये झालेली आहे ती 15, अजूनही 16 धावांची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी काल्हेर संघाला. याला चेंडूला फिरकावून दिलेला आहे डेव्हिड वॉर्नरचा अंदाजा आणि भिवंडीच्या डेव्हिड वॉर्नर सुनील पाटील याच्या बॅटमधून निघालेला दणदणीत षटकार. बारा चेंडू 17 धावांची आवश्यकता. समोर सुनील पाटील आणि सुभाष धुमाल सर, तुम्हाला तर मी एकच विचारेन की त्याला या प्रकारचा चेंडू हाताळणं योग्य आहे का? नक्कीच असा चेंडू हाताळला तर हेच उत्तर आपल्याला पाहायला मिळेल.
गुडघ्यावर बसून मारण्याचा प्रयत्न, यावेळी मात्र वापसी करतोय, कमबॅक करतोय. एक तुमारी कामारी आपल्याला पाहायला मिळते. चांगली रंगत पाहायला मिळते या सामन्याच्या माध्यमातून. एक अटीतडीची लढत या ठिकाणी आपण पाहतोय. सुरेख गोलंदाजी पहिल्या 2 षटकामध्ये, त्यानंतर मात्र तिसऱ्या षटकाची सुरुवात षटकार आला होता. धावसंख्या 21. इथून अजूनही 10 धाव येऊ शकते. 10 का दम दाखवायला गेला प्रिन्स एंटरप्राइजेस कालेर या संघाला. यावेळी समोर खेळलेल्या अतिशय उत्कृष्ट ऑनड्रॉयचा फटका आपल्याला पाहायला मिळते. मिड ऑन रिजन मध्ये जोपर्यंत चेंडू फील केला जातोय तोपर्यंत एक धाव पूर्ण करतो फलंदाज. सरळ बॅटने अतिशय उत्कृष्ट फटका केला होता सुनील पाटील याने. एक चांगली रणनीती मैदानाच्या आतमधून आपण पाहतोय की आता मात्र माहिती आहे सिंगल डबलने देखील काम बनेल. सिंगलने स्ट्राईक रोटेट केली गेली आहे. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. आता मात्र समीकरण आपण जाणून घेऊया. उर्वरित 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि विजयासाठी 9 धावांची आवश्यकता. वाडा मॅच नक्कीच, कारण धावसंख्या झाली ते डबल 2 22 धावा. 9 धावांची अजूनही इथून आवश्यकता आहे विजयाची बोहणी करण्यासाठी प्रिन्स एंटरप्राइजेस कालेर या संघाला. निलेश बॉलिंग मार्क मारुती टेम्पल एंड करून गोलंदाजी करताना सामनाकर फलंदाज भाविक. यायला चेंडूला वीरकॉन दिलेला आहे. लॉन्ग लेगच्या वरून चेंडू गेंद गार्डन में और बल्लेबाज भाविक का दिल गार्डन हो गया. मास्टर च्या माध्यमातून एक प्रश्न विचारला गेला आहे. पत्ता नाही जी कौनसा नशा करताय. नशा एकच क्रिकेटचा. सोराक फटका षटकार आलाय. यावेळी कोलट टप्प्याचा चेंडू अगदी खोदून काढलेला हेलिकॉप्टरचा अंदाज आपण पाहतोय. जोपर्यंत चेंडू ऑन साइडला फील केला जातोय तोपर्यंत एकेरी धावेवर समाधान मानतोय फलंदाज. धावसंख्या सिंगलने वाढते आणि एका धावेने षटकाची समाप्ती, 3 षटकांची समाप्ती धावसंख्या आपण पाहतोय ती धावफलक करा 3 बाद 29 धावा. इथून फक्त 2 धावांची आवश्यकता आहे ह्या कालेर संघाला सामना जिंकण्यासाठी. आता मात्र सामना खुला झालाय कारण येणारे 6 बॉल विजयासाठी 2 रन्सची आवश्यकता. विजयाच्या उंबरठ्यावर विजयाच्या समीप आपण पाहतोय कालेर संघाला. कारण येणारा गोलंदाज जो असेल त्या गोलंदाजाला 2 धावा रोखायच्या आहेत. तर विजयाच्या समीप आपण पाहतोय कालेर संघ. तर एखादा चमत्कार करावा लागेल या ठिकाणी. एखादा मॅराकलच वाचू शकतो कैशली संघाला. अतिशय उत्कृष्ट स्कोरिंग करताना राजन पाटील पोर्टीप्लॅचचे अतिशय उत्कृष्ट खेळाडू आहेत आणि आज मात्र गुणलेखाची भूमिका ते बजावताना आपल्याला पाहायला मिळते. अतिशय उत्कृष्ट स्कोरिंग ते करत आहेत. प्रत्येक चेंडूची माहिती आमच्यापर्यंत पुरवत आहेत आणि नक्कीच गुणलेखाला समोरच्या पाठीचा कणा असं संबोधलं जात आहे आणि सध्या पाठीचा कणा बांधताना आमचे राजन पाटील. 2 धावांची आवश्यकता आहे आणि अशा प्रकारे विजय फटका भाविक याच्या बॅट मधून विजय संपादन करतोय प्रिन्स एंटरप्राइजेस कालेर संघ. अभिनंदन प्रिन्स एंटरप्राइजेस कालेर अँड हार्ड लक कोहली रन कशी. तर या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच प्रिन्स एंटरप्राइजेस संघाचा एक नवीन चेहरा रायझिंग स्टार भाविक ठरलाय. भाविक इज द मॅन ऑफ द मॅच. भाविक यांनी अतिशय उत्कृष्ट फलंदाजी केलेल्या 4थ्या क्रमांकावर येऊन आणि आपल्या संघाला विजय संपादन करून दिलेला आहे.
नक्कीच भाविक ठरला या सामन्याचा सामनावीर. तर मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड इथे दिला जाईल. आकर्षक ट्रॉफी जी आम्हाला स्पॉन्सर केलेली आहे कैलासवासी नरेश वासुदेव तरे यांच्या स्मरणार्थ उमेश वासुदेव तरे यांनी ही मॅन ऑफ द मॅचची आकर्षक ट्रॉफी सर्वप्रथम दिली जाईल. आपण एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल 5-5 मॅन ऑफ द मॅचच्या स्वरूपामध्ये अवॉर्ड पाहतोय. त्यामध्ये ट्रॉफी